म्हणजे 3 तारखेला फॉरेक्समधला गोल्ड, बँक निफ्टी आणि निफ्टी याचं ॲनालिसिस दिलं होतं. सो आज देखील आपण याचं ॲनालिसिस करूयात, काय झालं आणि आपल्याला काय करावं लागेल. सो बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी बाय साईडचे मुवमेंट्स तुम्हाला कॅप्चर करायचा एक सल्ला दिला होता की तुम्ही बाय साईडचे मुवमेंट कॅप्चर करा जर ट्रेडमध्ये आलं तर. आणि गॅप अप मार्केट झालं तर एक बॉक्स आपण या ठिकाणी बँक निफ्टीला काढला होता या ठिकाणचा. सो या बॉक्सपासून तुम्ही सेल साईडला ऑपॉर्च्युनिटी बघू शकता. बट झालेलं आहे काय की मार्केट एवढं गॅपअप झालेलं आहे की हा तुम्हाला इथे ट्रेड घ्यायचा चान्स याने दिलेला नाही आहे. सो आता तुम्हाला आजच्या दिवसासाठी कसं करावं लागेल बँक निफ्टीमध्ये, तर बघा ही चेंज ऑफ कॅरेक्टर लेवल आहे जी की सक्सेसफुली तुम्ही बघू शकता. 1 तासामध्ये जर तुम्ही बघाल तर ही आपल्या कंडिशनमध्ये नाही आहे, म्हणजे कॅन्डल क्लोज जी लागते तो कॅन्डल क्लोज नाही. सो तुम्हाला या ठिकाणी अगेन बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बँक निफ्टीमध्ये तर नाही आहे. सो त्या कंडिशनमध्ये काय करावं लागेल, हे जे खालचे ऑर्डर ब्लॉक्स किंवा एफईजी पेंडिंग्स आहेत सो त्यांना एम करावं लागेल आणि छोटे छोटे आपल्याला सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटी आता बघावं लागतील या ठिकाणी. ठीक आहे, कारण काय ही कॅन्डल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तुमचा अपट्रेंडमध्ये कन्व्हर्जन होऊ शकत नाही. जर तुम्ही 15 मिनिटामध्ये बघितलं तर 15 मिनिटामध्ये एक पॉसिबिलिटी आहे ट्रेंड चेंज व्हायची, बट अगेन त्यासाठी सुद्धा ही जी लाईन आहे ही ब्रेक होणं खूप जास्त गरजेचं आहे. सो वरच्या सगळ्या लिक्विडिटीज याने ट्रॅप केलेलं आहे. आता मार्केटला हे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये छोटे छोटे खालच्या दिशेचे ट्रेड्स हे तुम्हाला मिळू शकतात. अगेन कंडिशन्स राहतील की गॅप अप होत आहे की गॅप डाऊन होते. आणि तुम्ही बघा जसं मी बोललो होतं गॅप अप झाल्यामुळे हे पूर्ण साईडवेज गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कोणालाही ट्रेड मिळालेला नाही आहे.